हॅलो हाय नमस्कार, तुमचं स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. चावच्या पप्पांना किती दिवस झाले सांगते की अहो आपलं इलेक्ट्रिक बोर्ड जरा खराब झालं आहे, ते बनवून द्या. मग आज फायनली ते बनवून देणार आहेत. चला बघूया. एका जागेवरती पण आज त्याचा फायनली मुहूर्त निघाला आहे. आता त्याचं काम चालू होणार आहे. आमचं इलेक्ट्रिशियननी कामाला सुरुवात केली आहे. हळूहळू आता होईल, बघूया किती वेळ लागतो त्या कामाला. सगळं साहित्य तर आणलं आहे. आई ते मशीनवरती बसून ब्लाऊज शिवत आहेत. ब्लाऊज शिवण्याचं काम चालू आहे. इथे तुम्ही बघू शकतात बटणं लावायचे कामं चालू आहेत. बटणं लावले जात आहेत बोर्डवरती. बघा चाऊ इथे डॅडाला मदत करते सगळं देण्यासाठी. चाव डॅडाची हेल्प करते. बघा सगळं काढून देत आहे डॅडाला. टोवाला त्या बोर्डसाठी आणलेला बेटा, टोवाला राहू द्या. चाव फायनली चावच्या पप्पांनी इथे बोर्ड रेडी केलं आहे. आता त्याचं फिटिंगचं काम होणार आहे. आपण वायरिंग करून घेऊ. पहिले आता ते वायरिंग करून घेणार आहेत. बघूया आता वायरिंग कशी करतायत ते. चाललेत आता परत सामान घ्यायला. बघू शकता तुम्ही, त्यांनी अर्धवट सामान आणलं आहे आज. दोन स्विच कमी आहेत, तर परत ते स्विच आणायला चालले. आणि इथे पण मारायचं आहे ना. ठीक आहे. इथे वायरिंगचं फायनल लुक रेडी झाला आहे. असं आहे. चावचे पप्पा वेगवेगळ्या वायरी का लावल्या आहेत? ते ॲज पर इंडियन स्टँडर्ड वेगवेगळे कलर कोडिंग्स असतात. की जी लाईव्ह वायर असते ज्याच्यामध्ये सप्लाय फ्लो होतो त्याला रेड यूज करतात. त्याच्यानंतर जी न्यूट्रल वायर आपली असते ना त्याला ब्लॅक यूज करतात. आणि जशी घरातली अर्थिंग असते सेफ्टीसाठी लावलेली तिला ग्रीन कलर यूज करतात. म्हणजे आयडेंटिफाय होतं माणसाला. जर कोणी दुसरं टेक्निशियन काम करत असेल तर त्याला समजून येतं की ही ब्लॅक वायर न्यूट्रलची आहे, रेड वायर मेन सप्लायची आहे आणि ग्रीन वायर ही अर्थिंगची आहे. मार्किंग करून घेत आहेत की तिथे व्यवस्थित बोर्ड फिक्स व्हायला पाहिजे, म्हणून मार्किंग करतायत. हातोडीने आणि खिड्याने करतात. ड्रिलने होल पाडण्याचं काम चालू आहे. फायनली इथे 4 होल करून झाले बोर्ड फिटिंग करण्यासाठी. आता याच्यावरती आपलं बोर्ड फिटिंग होतं. बोर्डची फिटिंग चालू झाली आहे इथे. इथे जुनंवालं बोर्ड खोलण्याचं काम चालू आहे. बघा इथे पूर्ण बोर्ड खोललं आहे. वेगवेगळे भाग केले त्याच्याकडून. अजून इथे वायरिंगचं काम चालू आहे. थोडं बाकी होतं ते. चावच्या पप्पांनी तिथून एक वायर काढली आणि आता ह्या बोर्डमध्ये ते वायर जॉईन करतात. अजून फिटिंगचं काम झालं नाही आहे. चावचे पप्पा अजून फिटिंग करतातच आहे. इथे आमच्या घराची लाईट बंद झाली आहे. चावचे पप्पा अंधारामध्ये, मी टॉर्च घेऊन उभी आहे आणि त्यांना टॉर्च दाखवते आहे आणि काम चालू आहे. अंधारामध्ये लाईटची फिटिंग चालू आहे. मी 2 टॉर्च घेऊन इथे उभी आहे. अजून फिटिंग झाली नाही आहे. आता होईल, कधी होते काय माहिती. चला बरोबर. फायनली इथे सगळ्या वायरिंगची फिटिंग झाली आणि आता बोर्ड पण फायनली लागलं. त्याला फक्त आता स्क्रू लावायचे बाकी आहेत, बस मग झालं. फायनली आमचं बोर्ड बसवून झालं आहे. घरचे इलेक्ट्रिशियन असल्यामुळे एक फायदा असा होतो की त्यांनी मला एक एक्स्ट्रा ब्लॉक पण लावून दिला आहे आणि व्यवस्थित छान काम पण झालं आहे आमचं. आता छान वाटतंय की नाही? झालं मॅडम तुमचं काम. द्या पैसे द्या. थँक्यू.